नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत मुंबईची स्पेशल अशीच रगडा पॅटिस. तर चला, फेमस चाट म्हणजेच रगडा पॅटिस. मुंबई असो किंवा उल्हासनगर असो, स्पेशली उल्हासनगरमध्ये अगदी भारी भेटते ही रगडा पॅटिस. तर चला पटकन जाऊन चमचमीत खायचं आपल्याला आणि पोटभरीचंही पाहिजे. तर नक्कीच कधीतरी डिनरलासुद्धा तुम्ही हे रगडा पॅटिस करू शकता. जास्त काही तामझाम नाही, अगदी झटपट होतात. तर चला त्याला योग्य प्रमाण बघूया. इथं भिजवलेले वाटाणे घेतलेत 1 मोठी वाटी. 7 बटाटे घेतलेत छोट्या आकाराचे, त्यामुळे 7 घेतले. मोठे असेल तर 4सुद्धा घेऊ शकता. बारीक कापलेली कोथिंबीर, आलं किसलेलं घेतलेलं आहे. इथं सुके मसाले, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, किचन किंग मसाला 1 चमचा आणि मीठ चवीनुसार अर्धा चमचा. किचन किंग मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला किंवा पावभाजी मसालासुद्धा घेऊ शकता. स्ट्रॉंग मटन मसाला वगैरे घेऊ नका. चिकन मसाला घेतला तरी चालेल किंवा सांबर मसाला घेऊ नका. पावभाजी, किचन किंग किंवा मग कांदा लसूण मसाला. पुदिना चटणीमध्ये पुदिन्याची चटणी घेतलेली आहे. पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि लसूण घेतलेले वाटून. इथं मी घेतली चिंचगुळाची चटणी. चिंचगुळाची चटणी बाजारातली आहे. वाटाणा बॉईल केलेला आहे, जो वाटाणा मी तुम्हाला दाखवलेला. आता कसा बॉईल करायचा ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि गार्निशिंगसाठी कांदा बारीक कापलेला घेतलेला आहे. आणि इथं शेव भुजिया आहे, आलू भुजिया जी असते ती घेतलेली. तुम्हाला येल्लो शेव भेटली तरी ते घेऊ शकता. आता इथं वाटाणे कसे बॉईल करायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. कुकर घ्यायचं, स्वच्छ धुवून घेतलेले वाटाणे आहेत, रात्रभर भिजवलेले. तर इथं साधारण 1 वाटी, मोठी 1 वाटी वाटाणे आहेत. त्याला बॉईल करताना आपल्याला टाकायचं ह्याच्यात हळद, मीठ आणि पाणी. तर पाणी इथं घ्यायचं, 2-2.5 ग्लास मी पाणी घेतलं आहे. कमी जास्त तुम्ही करू शकता. आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला मीठ चवीनुसार, अर्धा चमचा किंवा पाव चमचा घेऊ शकता. आणि हळदसुद्धा घ्यायची आता आपल्याला बॉईल करायला. तर हे बघा, मी हळद टाकलेली आहे पाव चमचा. हळद, पाणी आणि मीठच टाकायचं आहे. एक्स्ट्रा आपल्याला काही ह्याच्यात टाकायचं नाही. आणि थोडंसं तेल, म्हणजे अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे. तेलाने काय होतं की स्मूथ असे एकसारखे वाटाणे जे बॉईल होतात आपले. आता इथं उकडलेले बटाटे आहेत, ऑलरेडी बॉईल केलेले होते. 7 बटाटे घेतले. आता हिला इव्हनली कसं स्मॅश करता येईल. तर कधी कधी काय होतं की एखादा बटाटा अर्धावट बॉईल असतो, म्हणजे बॉईल होतो तो, पण त्याचं मुळातच तो अर्धावट बॉईल होतो. तर काय करायचं की अशी जी छोटी किसणी असते ना, त्याच्यावर किसून घ्यायचं. काही टेन्शन नाही करायचं. एखादा बटाटा कधी अर्धवट शिजलेला असेल, म्हणजे ॲक्च्युली तो बॉईलच असतो, पण त्याचा गुणधर्मच असतो तो अर्धवट शिजतो. तर एखादा जास्त कुक होतो, एखादा कमी कुक होतो. तर तो कच्चा नसतो, इव्हनली बॉईलच असतो, पण त्याचा गुणधर्मच असतो, तो थोडा कडक असतो. त्यामुळे छोटा किसणी असं किसून घ्यायचं. काही टेन्शन नाही घ्यायचं की हा कसा काय परत कच्चा राहिला. तो कच्चा नसतो, त्यामुळे किसून घ्यायचं. किसून घेतल्याने काय होतं की आपले जे पॅटीस आहे ना, त्याला एकसारखं एकसंधपणा येतो, म्हणजे बांधल्या जातं. ह्याच्यात आपल्याला पोहे, ब्रेड क्रम, बेसन, रवा काही नाही टाकायचं. अगदी प्लेन पॅटीस असतं हे, आणि सॉफ्ट पॅटीस असतं, आणि अगदीच कमी साहित्य, अगदी जास्त झणझणीत नसतं. आलं लसूण पेस्ट वगैरे इथं टाकू नका. फ्रेश आलं किसून घ्या, त्याचा खूप छान फ्लेवर येतो. आणि त्याच्यासोबतच आता इथं मी फ्रेश, जसं तुम्ही आलं घेतलेलं आहे किसून, त्याला तुम्ही आलं लसूणही घेऊ शकता वाटून. आणि इथं घेतलेलं आहे मी, बाजारातले आलं लसूण नका वापरू, फ्रेश आलं लसूण वापरा. सुके मसाले म्हणजे किचन किंग मसाला, लाल तिखट आणि हळद आणि मीठ. किचन किंग नसेल तर पावभाजी मसाला इथं वापरू शकता, माइल्ड असतो, किंवा मग कांदा लसूण मसाला. आता हे 3च मसाले तुम्ही कोणताही वापरू शकता. छान ह्याला असं बांधून घ्यायचं, म्हणजे छान सगळं मिक्स करायचं. मसाले, आलं लसूण, कोथिंबीर, म्हणजे लसूण तर मी नाही टाकलं, तुम्हाला हवं तर तुम्ही ॲड करू शकता. आणि बटाटे सगळे एक जीव असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं इथं 1 चमचा मी तेल टाकते, जस्ट फॉर बाइंडिंगसाठी, की छान एकसंध बाइंडिंग होता येईल असं. आता ह्याला छान असं मिक्स करायचं. आणि ह्याच्या छोट्या छोट्या असे लिंबापेक्षा थोड्या मोठ्या आकारात ह्याचे बॉल करायचे. अगदीच वडापाव करतो तितका नाही, वडापावपेक्षा थोडंच छोटे ह्याचे पॅटीस करून घ्यायचे. पॅटीस बांधताना अगदी सॉफ्ट आहे, त्यामुळे खूप डेलिकेट असतात हे पॅटीस. आणि ह्याला आपल्याला शॅलो फ्राय करायचे, तव्यातही करू शकता तुम्ही, बट नॉनस्टिक तवा घ्या, बेटर राहील. कारण की ह्याच्यात कोणत्याही प्रकारचं ब्रेड, अंड, मैदा, कॉर्नफ्लॉर, कॉर्नस्टार्च ह्याच्यात काही एक ॲड नाही, अगदी रवासुद्धा नाही. तर अगदीच खूप सिम्पल पॅटीस असतात, कारण की पचायला हलके राहावं, त्यामुळे ह्याच्यात जास्त काही हेवी टाकू नका. असं छानपैकी गोल आकार देऊन थोडंसं दाब द्यायचं आणि चपटे असे पॅटीस तयार करायचे. एका बशीमध्ये चहाच्या 3 पॅटीस बसले म्हणजे तुम्ही समजू शकता की ते आकाराचे असतील. अगदीच जास्त मोठे नाही आणि अगदी जास्त छोटे नाही, अशा मध्यम आकाराचे. तर 7 बटाटे जे मध्यम आकाराचे होते त्याच्यात झाले 9 पॅटीस झाले माझ्या आरामात. हे 5 आहेत आणि दुसऱ्या प्लेटमध्ये मी 4 ठेवते. तर साधारण एका ह्या रेशोमध्ये
9 पॅटीस होतात 7 बटाट्यामध्ये. आता तुमचे बटाटे मोठे असतील, 4 असतील तर त्याचे 8ही होतील, 10ही होतील. तुमच्या करण्यावरती डिपेंड आहे की तुम्ही पॅटीसचा आकार कसा छोटा मोठा करता. सगळे पॅटीसचा आकार मी एकसारखेच ठेवले, अगदी मोठे अगदी छोटे नाही केले. तुम्ही बघू शकता इथं आपले सगळे पॅटीस बोलता बोलता पटपट रेडी झालेले आहेत. हे नुसते तुम्ही रगडा पॅटीससाठीच नाही, इवन तुम्ही तुमच्या गडबडीमध्ये शाळेच्या गडबडीमध्ये टिफिनमध्ये सुद्धा हे पॅटीस पटकन करून देऊ शकता. शॅलो फ्राय होतं, जास्त तेलकटी होत नाही आणि मुलांना अशा चटपटीत गोष्टी खायला खूप आवडतात. तर चला, भाजी वगैरे देण्यापेक्षा हे असे पॅटीस करून दिले. नेहमी आपण बटाटा वडा वगैरे टाळतो कारण की डीप फ्राय होतं ते, त्यामुळे तुम्ही हे असे पॅटीस नक्कीच करून देऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही विविध प्रकारच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता. कॉलीफ्लावर, कॅरेट असे सुद्धा किसून टाकू शकता. आता कढई गरम झालेली, नॉनस्टिक कढई घेतलेली मी, तेल छान गरम होऊ दिलं आणि मग त्याला अलटीपलटी केलं. अगदीच 2 मिनटात. आजूबाजूला तुम्ही जाऊ नका कारण की जास्त वेळ नाही लागत. जस्ट बटाटे आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत. एक रॉ स्मेल असतो ना बॉईल बटाट्याचा, तो जायला हवा, इतकंच हवं आपल्याला. बस दोघा बाजूने शॅलो फ्राय झाले, अगदी 1-2 मिनटात हे होतात. लगेच पलटी करायचं आणि लगेच काढायचं. आता हे लगेच मी काढते. तुम्हाला थोडा अनइवन शेप दिसत असेल कारण की कोथिंबीर ह्याच्यात किसलेलं आलं आहे, त्यामुळे थोडा अनइवन शेप आहे. बट इग्नॉर दॅट. आपल्याला चवीशी मतलब आहे, नाही आकाराशी किंवा शेपशी. घरीच करायचं आपल्याला, कोणतं आपल्याला म्हणजे रेस्टॉरंटमध्ये थोडी आपल्याला बनवायचं आहे. तर चला आता पटकन जाऊन हे जे सगळे पॅटीस आहे अलटीपलटी केले, तुम्ही बघू शकता. छान असे हलके ब्राऊन होऊ द्यायचे बस. आणि कमी तेलामध्ये, अगदी 2 चमचे तेलामध्येच आहे. जसं आपण भाजीला फोडणी देतो अगदी तितक्याच तेलामध्ये शॅलो फ्राय केलेलं. बट मेन म्हणजे की नॉनस्टिक भांडं घ्या, म्हणजे अजिबात चिपकणार नाही किंवा तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही. रगडा, आता जेव्हापर्यंत मी बटाटे सोलले, पॅटीस केले, त्यापर्यंत आता रगडायला शिट्ट्या लागलेल्या. शिट्ट्या किती दिल्या मी तर 4 दिल्या. 4 ते 5सुद्धा देऊ शकता तुम्ही. आणि स्मॅशरने असं स्मॅश करून घ्यायचं. आता तुम्हाला इथं डीप कुकर आहे त्यामुळे दिसत नसेल तर मी ट्रान्सफर करून दाखवते दुसऱ्या भांड्यात. ते बघा, इथं मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे रगडा, जो वाटून घेतलेला आहे, म्हणजे स्मॅश करून घेतलेला आहे रगडा, रगडून घेतलेला आहे, त्यामुळे त्याला रगडा म्हणतात. आता असेंबल करूया आपला रगडा पॅटीस. रगड्याला जास्त काय नाही, नुसतं बॉईल करायचं हळद मिठामध्ये आणि तेलामध्ये, आणि त्याच्यामध्येच स्मॅश केलेला रगडा टाकायचा, पॅटीस टाकायचं, वरून थोडंसं अजून रगडा, चॉप केलेला कच्चा कांदा आणि आपली पुदिन्याची चटणी. ही खास आहे पुदिन्यासाठी, म्हणजे असायलाच हवी. पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि लसूण, आणि ही आपली चिंच गुळाची चटणी जी आपल्याला सहज बाजारात भेटते. शेव टाकायची किंवा भुजिया टाकायची, तुम्हाला जे आवडत असेल ते. लिंबूसुद्धा पिळू शकता. चिंच आहे ऑलरेडी त्यामुळे लिंबू नाही पिळलं मी. भुजिया टाकायची किंवा येल्लो बारीक शेव असते ना ती टाका, कोथिंबीर टाका, आणि रेडी आहे सर्व करण्यासाठी. आपल्या रगडा पॅटी अगदी झटपट कमी वेळेमध्ये होतो आणि अगदी झटपट आणि चमचमीत खायचं आहे तर नक्कीच हे रगडा पॅटीस करा. दुपारी तुम्ही पोटभर जेवला आहात, जेवण पचलं नाही तर ही हलकंसं आणि तरी पोटभरीचं असं डिनरसाठी तुम्ही रगडा पॅटीस नक्कीच करा. अगदी कमी वेळेत होतं आणि अगदीच पटकन होतं आणि हेल्दी. तर चला, बाहेरचं रगडा पॅटीस करण्यापेक्षा घरीच रगडा पॅटीस करा आणि एन्जॉय करा. आवडली असेल रेसिपी नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.